तुमचा सहयोग खूप मोठा आहे मित्रांनो, पाहतोय आपण. आणि अजून सामना सुरू झाला नाहीये कारण की यानंतर अजून एक मेगा फिनाले अंतिम सामना आपण पाहणार आहोत. जो चांगला उच्च कोटीचा खेळ दाखवेल तो मात्र या ट्रॉफीवर नाव कोरेल. जे अंबिका देवरुंगपाडा टीमचे दोन्ही आरंभिक जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला बॅटर ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण मनोज. जोडी पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये अजय कोहली पाहतोय आपण. दुरांच्या टोकाकडनं पॅकआउट संपूर्ण मान्यवर व्यासपीठावर पाहतोय आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी. पहिल्या चेंडूवर हा फटका कडक आहे का पाहायचा. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवर आलाय आज चौकार. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. काय सुरेख फटका होता, स्लॉक केला होता, खेचून मारलाय आणि संधी निर्माण झाली होती झेलची, पण झेल पण गेला आणि चेंडू सीमा पार पण गेलाय. लकी चौकार आलाय ऋतिकच्या बॅटमधून. खातं उघडला गेलं, धावा येणं गरजेचं आहे. जे अंबिका देवरुंगपाडा टीमने नाणेफेक जिंकून प्रथम पाहतो की आपण इथं मात्र बॅटिंग करण्याचा एक निर्णय चांगला, कारण की जर विचार केला आपण वातावरण खूप थंड आहे आणि अशामध्ये गरम बॅटिंग पाहायला मिळेल काय. सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरनी लॉंग ऑफ मधून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त एक सिंगल मिळेल. ऋतिक व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय. 5 धावसंख्येवर टीमची धावसंख्या बिनबाद 5. अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जो ठरलाय जे योटिंग देवरुंग आणि या सामन्यातला विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. गोलंदाज सज्ज होताना अजय कोहली. याच पाहता परत आडव्या फटण्या खेचून मारलेला फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील करतोय, थ्रो करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र मनोज याला कंप्लीट करता आली. खातं उघडलं गेलं. मनोजचं टीमची धावसंख्या बिनबाद पाहतोय आपण. धावफलकावर 6. अंतिम फेरीत कुठला संघ जाईल. दोन्ही संघाचं अतिशय उच्च कोटीचं प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे. आज चौदरपाडा टीमनी काय झकास कामगिरी केली. या पाहता चांगला चेंडू. विकेट किपर निलेश यांचं कौतुक करावं लागेल. अशा स्थितीमध्ये सुद्धा क्लोज विकेट किपिंग करताना हे एक बेनिफिट असते बॉलरला की बॅटर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी. चला देवरुंगपाडा संघाने जर सामना जिंकला तर आदरणीय सुभाष गोडेसाहेब यांच्याकडून तब्बल दिल्या जाईल 5,000. पण काय हा क्लास फटका पाहतोय आपण. सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. चौकार मात्र ऋतिक मारतोय. व्यक्तिगत दुसरा चौकार त्याच्या या इनिंग मध्ये पाहतोय. धावसंख्या पाहतोय आपण 10. एक चेंडूचा खेळ बाकी. या षटकातला कितपत मजल मारेल इथे मात्र पाहतोय आपण. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जे अंबिका देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनने घेतला त्यावर मात्र ऋतिक मोहर लावताना पाहतोय. चांगल्या बॉलरच्या विरुद्ध आक्रमण करताना पाहतोय. परत एकदा पिकअप फटका. वा बाई वा. उडवलंय चेंडूला लॉंग लेगच्या वरतून आलाय हा षटकार. कमालीचा फटका पाहिला आपण. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल 16. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. जो निर्णय घेतला होता तो योग्य ठरवताना ऋतिक नावाचा हा बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. जॅकास क्वालिटी बाज बॅटिंग करताना. सेमीफायनलचा सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल काय. पण हाय व्होल्टेज बॅटिंग पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये ऋतिकच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. व्यक्तिगत जर पाहिलं 5 चेंडूचा सामना केलाय आणि 15 या धावसंख्येवर बॅटिंग करताना ग्रेट बॅटिंग, गुड जॉब. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता मात्र सज्ज होताना धुऱ्यांच्या ठोकाकडनं. चला सराव थांबवायचंय मित्रा. रोशन कमालीचा ऑलराऊंडर आहे. वेळ खूप कमी आहे त्यासाठी आपण सराव थांबवायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. रोशन एक नामवंत ऑलराऊंडर या टीमचा अविभाज्य घटक आहे. पहिला चेंडू दाखवलं की माझा लेंथ लाईन कसा आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळते. त्याचाच परिणाम एक सिंगल मध्ये कन्व्हर्ट होताना धावसंख्या 17. चांगली सुरुवात रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुऱ्यांच्या टोकाकडनं रोशन कमालीची गोलंदाजी आज दिवसभराच्या खेळामध्ये पाहतोय पण. हायलाइट्स या स्पर्धेच्या माध्यमातून 2 विकेट हॅट्रिक, एक हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बॅटरचा जर पाहिला आपण सोनाली टीमचा
22 रनच्या नावावर 43 धावाची बहादर खेळी साकारली होती, पण दुर्दैव म्हणावं लागेल की तो संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. गोलंदाज सज्ज होताना रोशन. चला वेळ कमी आहे, मारा करतोय डावखुरा गोलंदाज. याच पाता सफल क्रॉस झालाय, अतिशय फाईन फटका, पण लॉंग लेगला शतक तैनात आहे. फक्त एक सिंगल या बॉलवरती प्राप्त करेल बॅटर. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 18. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण बालगोपाल चषक 2025 झकास आयोजन पाहतोय आपण. 3 दिवसीय स्पर्धा आणि काही शेवटचे क्षण. याच पात्रा हा पुलचा पटका, उंची किती आहे, लांबी कमी आहे, झेल टिपल्या गेलं आणि परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. चला लगेच आपण फलंदाज पाठवायचे. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच सजून घ्यायचंय, सजवलेलं आहे. चला बॅटर. चांगलं षटक रोशन हाताळताना परत एकदा पाहतोय आपण. बाद होणारा बॅटर मनोज विशेष कामगिरी करता येईल. नवीन बॅटर खेळपट्टीवर अजय. दुसरं षटक म्हणजे शेवटचे षटक प्रगतीपथावर. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू टाकले गेले. अतिशय अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण. रोशनची खरा उतरलाय. 2 धावा खर्च करतोय. एक बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय. नंबर 3 वर बॅटर अजय. आता मात्र स्ट्राईकला असेल. नवीन बॅटर आणि एक हाय क्वालिटीचा गोलंदाज पाहतोय आपण रोशन. प्रत्येक चेंडू मध्ये तो परिवर्तन करतोय वारंवार. त्याचा परिणाम या स्पर्धेमध्ये त्याची अचूक टप्प्यावरची बॉलिंग आपण पाहिली. गोलंदाज रोशन सज्ज होताना याच पाता स्टीअर करण्याचा प्रयत्न होता जागा बनवून, पण बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातोय. फक्त एक सिंगल, अजून एक धाव खर्च करतोय. काय कमिलीचं षटक हाताळलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 16. त्यानंतर मात्र अतिशय छान गोलंदाजी पाहतोय आपण. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 4 चेंडू 3 असं समीकरण या षटकामध्ये पाहतोय आपण. ज्या प्रकारे रोशन नावाचा हा गोलंदाज क्वालिटी बाज बॉलिंग अटॅक करताना हाय क्वालिटीची बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपण. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध सफल झालाय. हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एच शतक चेंडू खाली आणि अजून एक विकेट प्राप्त करतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय आपण रोशन नावाचा या बॉलरचा. चला स्पीड वाढवायचे बॅटर आपण, कारण की अंतिम सामना अजून बाकी आहे. हा अंतिम सामना नाही आहे, सर्वांना माहित आहे, आणि त्याच प्रकारे आपण खेळ दाखवायचा आहे. नवीन बॅटर दिगंबर येतोय. काही चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर मात्र खूप किफायती बॉलिंग पाहिले आपण रोशनच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज रोशन. परत एक चांगला चेंडू, तेवढं छान विकेट किपिंग, आणि याच बरोबर पाहतोय की आपण काय चांगलं षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3, आणि आव्हान जे उभं केलं आता मात्र पाहतोय धावपलकर धावा त्या 19-20 धावाचं आव्हान उभं केलंय. चला शतक लगेच लावून घ्यायचंय, आणि 14 टीमचा संगणक आपण लगेच मैदान खाली करा, आणि चला मी जे बॅटर लगेच पाठवायचे. जाऊया आपण काही पाहुण्याचा सत्कार असेल तर योगेश याच्याकडे आपण वळूया. धन्यवाद सुनील पवार सर. पाहू शकाल या ठिकाणी लगेच ज्या अंबिका दोरीपाडा संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कारवालचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रमाकांत गोपीनाथजी म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती येऊन बनवा, आणि त्यांचे सहकारी सन्माननीय श्रीकांत अशोक म्हात्रे आपल्याला सुद्धा मी विनंती करतो, ते सुद्धा विद्यमान सदस्य आहेत. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. चला बॅटर लगेच पाठवा प्लीज. 14 संघ प्लीज बॅटर पाठवायचं आपल्याला. चला आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वाटचाल करूया. आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांचं नुकतंच इथे मात्र शुभ आगमन झालं, आणि याच विभागावरती नाही तर मी तर म्हणतो की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जे ग्रामीण गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन दादाचं चांगलं कार्य आपण पाहत असतो. असे आमचे सर्वांचे लाडके यशवंत सोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा सन्मान आपल्या आयोजकाच्या वतीने ते संपूर्ण करतोय. मी
भालचंद्रजी तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय यशवंत सोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. आणि उद्यापासून वालशिन गावाची बापदेव मैदानावरती बापदेव पाड्यावरती स्पर्धा सुद्धा सुरू होणार आहे. ती स्पर्धा सुद्धा ओमसाई आपले लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणार आहे. 4 दिवसांचा तो 16 तुम्हाला बापदेव पाड्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. यशवंत सोरे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान पाहू शकाल आपल्यामध्ये माजी सरपंच ग्रामपंचायत सोनाळ्याचे सन्मानित गणेशजी तरे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी विनंती करतो भालचंद्र तरे आपणास की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करून घ्या. चला लगेच खेळायला सुरुवात करा. ऋतिक प्लीज. आणि जो आपण सन्मान करतो त्यांच्या वतीने आम्हाला पाहुण्यांच्या सन्मानासाठी सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. चांगला योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला गणेश तरे साहेबांच्या वतीने लाभलेला आहे. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण भालचंद्र तरे साहेबांचे शुभ हस्ते करत आहोत. पुढील सन्मान आपल्यामध्ये कैलासजी मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की साहेब आपण पुढे या. त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. कैलासजी मडवी यांना आपण इथे सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. इंजिनियर दीपेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. चला बॅटर लगेच यायचं आपण फलंदाज पाठवायच्या तयार राहायचं आहे कारण की अंतिम सामना नाही आहे मित्रांनो. आम्ही वारंवार सूचना करतो त्याचं आपण पालन करायचं आहे कारण की बघा चला स्पीड वाढवायचं दादा. पुढील सन्मान सोनाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिलजी बेकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी अनिलजी बेकरे आपल्याला विनंती करतोय की आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपल्या आयोजकाच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. चला एकीकडे सामना सुरू असेल. मी दिलगिरी व्यक्त करतो की बॉल टू बॉल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. याचं कारण वेळ आमच्याकडे कमी आहे आणि पाहुण्यांचा सन्मान सुद्धा करणं आमचं आयोजकांचं कर्तव्य आहे. पुढील सन्मान उद्योजक दीपेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून या व्यासपीठावरती अनेक पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. हे प्रेम आहे सोनालेपाडा गावावरती, आमच्या आयोजकांवरती, बालगोपाल चषकावरती आणि प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं मान देतोय. ही भारतीय संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या वतीनं. तदनंतर अजयजी मध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. चेक समोर जे ऍक्टिव्हा बाईक आहे दादा लाईट बंद करायची आहे प्लीज. यस हा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपलं. अजयजी सोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. लाईट ऑफ करा मंडप रिक्रुटर्स प्लीज. अजयजी सोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान कारवारचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्मान श्रीकांत अशोक म्हात्रे ज्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. चला त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. भालचंद्र तरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करून घ्यायचं आहे. तदनंतर पाहू शकाल त्यांचे सहकारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय रमाकांत गोपीनाथ म्हात्रे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. रमाकांत गोपीनाथ म्हात्रे यांचा सन्मान. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू सुनील पवार सर. आणि याच पात्र पाहतो की आपण बिमर घोषित केल्या गेलं त्यावर मात्र हा चांगला फटका होता. चांगलं क्षेत्रक्षण पहिला पण थोडीशी खराब बॉलिंग नो बॉल. आणि पाहतो की आपण इथे मात्र फ्री हिट धावसंख्या पाहतो. आता मात्र पुढे सरकताना ती धावसंख्या 4. एक मोठा विकेट प्राप्त केलं. त्यानंतर मात्र पाहतो की पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला जाताना चौदरपणा संघ पण फ्री हिटवर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय. तो विकी चांगला बॅटर या टीमचा फ्री हिटवर काय करेल. चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय आपण. लाईन खूपच चांगली होती आपण पाहतोय.
जबरदस्त बॉलिंग इथे मात्र या फ्री चेंडूवर सेमीफायनलचा सामना आहे. कुठला संघ जिंकेल, अंतिम फेरीत प्रवेश करेल. चला वेळ कमी आहे, आपण गेम स्टार्ट करायचं आहे. ऋतिक मात्र चांगली बॅटिंग, त्यानंतर मात्र अतिशय चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. राईट नंबर 2 विकेट. ज्यावेळेस मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी होताना पाहतोय आपण आणि अतिशय वेगात पोहोचू शकणार नाही बॅटर. आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. धावची ज्या स्वरूपात होतोय, फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 5 धावा. इथून मात्र 6 चेंडूचा खेळ बाकीने सामना जिंकण्यासाठी 15 धावीची आवश्यकता आहे. चला स्पीड वाढवायचं आहे. तर लगेच पाहतो की आपण सगळ्यात सुरुवात सराव थांबवायचा आहे मित्र. आम्ही वारंवार सांगतोय की आपण अंतिम सामना नाही आहे, यानंतर एक मेगा फिनाले बाकी आहे, त्यासाठी सराव थांबवायचा आहे आपण. 6 चेंडू 15 असं समीकरण. नवीन बॅटर पाहतोय खेळपट्टीवर. मनोज एक मोठी जबाबदारी, 2 मोठे फटके. अंतिम फेरीत प्रवेश करून देईल काय? पहिल्या चेंडूवर हा फटका अतिशय सुरेख आहे आणि इथं माझा मिडविकेटच्या वरतून आला ह्या टावरिंग षटकार. काय फटका सजवलाय मिडविकेट कडे आणि बॅटर विकेटच्या बॅट मधून हा विनाशकारी फटका पाहतोय आपण. 5 चेंडू 9 असं सज्ज होताना अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता, पण छान कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय आपण. इथं मात्र मनोज 4 चेंडू 9 असं समीकरण. अंतिम फेरीची लढाई पाहतोय आपण. कुठला संघ कुठल्या संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश करेल. 4 चेंडू 9 असं समीकरण. सामना रंगात रंगात आलाय एका फटक्याने. यावेळेस पात्र निश्चित पंच वळतील. रमेश मात्रे सर, मॅन फॉर कल्याण ग्रामीणचे एक चांगले पंच म्हणून याची ओळख आहे. इशारा करतात वाईट हा चेंडू परत टाकावा लागेल आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा इथं मात्र प्राप्त होते. 4-8चं समीकरण. 8-4 असं समीकरण आहे. पॅक क्राऊड उद्याचे ठोके वाढवणारा सामना इथं मात्र रंगताना पाहतोय पण. फुल पैसा वसूल सामना. अजून एक चांगला चेंडू आहे. काय ग्रेट बॉलिंग इथं मात्र पाहतोय आपण. सुपर अटॅक मनोज. 3-8चं समीकरण. एक निर्धाव चेंडू मात्र चौदरपाट टीमला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. अंतिम फेरीचे दरवाजे बंद होतील काय की मात्र या चेंडूवर एक मोठा फाईट का प्राप्त करून परत एकदा त्या दिशेकडे वाटचाल करेल बॅटर. विकेट नावाचा हा बॅटर. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली, कमबॅक केलंय बॉलरने. परत एकदा हा चेंडू वापस टाकावा लागेल. अतिरिक्त चेंडू टाकणे टाळावे लागतील. एक धाव खूप महत्वपूर्ण असते. धावसंख्या जर पाहिली धावफल करू आता मात्र 13. 7 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 7 धावा या करणं गरजेचं आहे पाहतोय आपण. थोडस मात्र आता 12 खेळाडू पाहतोय आपण. चौदरपाट टीमचं निराश अवस्थेमध्ये आपण पाहतोय. सज्ज होताना कभी कभी मजबूर भी हसा देती है इंसान को. सज्ज होताना यावेळेस पात्र अजून एक. आता मात्र हा कारण ठरेल काय. एक धाव म्हणजे 2 चेंडू एक्स्ट्रा वाढले असं म्हटलं तर वावट ठरणार नाहीये. ज्या प्रकारे बॉलिंग करतो, ज्यादा स्पिन करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी एका फटक्याची आवश्यकता आहे. तो फटका विकेटच्या बॅटमधून येईल काय. 6 म्हणजे 15ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र डॉट, त्यानंतर मात्र वाईट, डॉट, वाईट आणि परत वाईट. 3-6 असं समीकरण आहे. अजून सामना संपला नाहीये. नक्षत्र स्पोर्ट चौदरपडा सिनियर संघ संघर्ष करताना इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला आपण वेळ कमी घ्या. रेटम राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज मनोज. हिरो बनेल काय आपल्या टीम साठी मनोज गोलंदाज. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि मात्र पाहतो काय घडलंय, काय बिघडलंय. पंच इशारा काय करतायत. वाईड आणि पंजा ओपन झालं. इथं एका धावेची आवश्यकता आहे. म्हणून क्रिकेटला एक अनिच्छेचा खेळ का म्हटला जाते. जेव्हा 6 मध्ये अशा स्थितीमध्ये 15 रोखायचे आहेत, पण
चांगली बॉलिंग करून सुद्धा अतिरिक्त चेंडूचा भरणा जास्त आहे आणि आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत जर विचार केला या एक्स्ट्रा या षटकामध्ये 8 सामना कुठून जिंकणार तुम्ही अशी खराब बॉलिंग. खलनायक ठरलाय गोलंदाज सध्या तरी पाहतोय आपण. चौदारपडा टीमच्या पाठीराखामध्ये उत्साह पाहतोय आपण आता आणि टर्न केलंय आणि अंतिम फेरीत हा